आमच्या सरकारने रेकॉर्ड केलं आहे. विना घोटाळा 77,000 पदं भरली. पेपरफुटीवरून आरोप करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी फटकारलं. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील घडलेल्या पेपरफुटी प्रकरणांचा मुद्दा सोमवारी पावसाळी अधिवेशनात सभागृहात चर्चेसाठी आला. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विरोधकांना द्वेषाने उत्तर दिलंय. पेपरफुटीबाबत घडलं काय आणि काय नरेटिव्ह पसरलं जातंय यामध्ये मोठा फरक आहे. मला आता राजकारण करायचं नाही तर मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची जंत्री मी आणली आहे, पण मी त्याबाबत बोलणार नाही. पण विरोधी पक्षाकडून अशा प्रकारची बेताल वक्तव्य केली जातात तेव्हा तरुणांमध्ये गैरसमज पसरतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सरकारच्या काळात राज्यात विक्रमी नोकर भरती झाल्याचा दावा केलाय. आपण 75,000 नोकर भरतीचं लक्ष ठेवलं होतं. आमचे सरकार आल्यानंतर 57,422 नियुक्तीचे आदेश देण्यात आले. तसेच ज्यांची परीक्षा पूर्ण झाली, कागदपत्रे पूर्ण झाली अशांची संख्या 19,853 एवढी आहे. ही एकूण संख्या 77,305 एवढी आहे. ही सगळी पदं कुठल्याही घोटाळ्याविना भरली गेली. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. आणखीन 31,201 पदं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. सन्माननीय थोरात साहेबांनी जो विषय मांडला हा विषय निश्चितच गंभीर आहे, पण यामध्ये थोरात साहेब घडलं काय आहे आणि नरेटिव्ह काय आहे या दोन मधला फरक मोठा आहे. तसा तर मला याला राजकारणाकडे न्यायचं नाही, नाहीतर मी मागच्या सरकारच्या काळात किती परीक्षेचं काय फुटलं आणि कशा प्रकारे फुटलं याची पूर्ण जंत्री मी आणली आहे, पण मला त्याच्यात जायचं नाही. पहिल्यांदा तर एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रस्तुत जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये एक विद्यार्थी ज्यावेळेस एंटर करत होता त्यावेळी त्याचं जे काही ऍडमिट कार्ड होतं या ऍडमिट कार्डवर ABCD असे काही पॅटर्न लिहिले होते आणि हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण ती परीक्षा रद्द केली, कारवाई केली, सगळ्यांना अटक केली. आता हे जरी पॅटर्न असले तरी त्याचा जो अंतिम रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्ट अनुसार 100 प्रश्नांपैकी तो 48 प्रश्नातच पास आहे, 52 प्रश्नात तो पास नाही आहे. तथापि पॅटर्न मधले काही उत्तरं हे खऱ्या उत्तरांशी जुळतायत आणि म्हणून आपण त्याच्यावर कारवाई केली, ही परीक्षा रद्द केली, नव्याने परीक्षा त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला. आता काय झालं होतं की TCSने संख्या मोठी पाहता, नेहमी TCS स्वतःच्या केंद्रावरच त्या ठिकाणी परीक्षा करते. TCSने यावेळी संख्या मोठी असल्यामुळे काही केंद्र हे लोकांचे जे आहेत ते एक्वायर केले आणि त्याच्यावर परीक्षा घेतल्या. त्यातलं एक केंद्र हे केंद्र होतं आणि आता TCSने यानंतर पुन्हा निर्णय घेतलेला या परीक्षा जेव्हा होणार आहेत या TCSच्या केंद्रावरच होणार आहेत, या दुसऱ्या केंद्रावर होणार नाहीत. तलाठी भरतीच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्यात पेपर फुटलेला नाही. तलाठी भरतीमध्ये पेपरचं उत्तर चुकलं, जे ती जी पद्धती असते त्या पद्धतीमध्ये उत्तर चुकलं म्हणून ती परीक्षा आपण रद्द केली. त्यावेळी नॉर्मली केंद्र सरकारच्या आणि आपल्या नियमानुसार समजा असं जर उत्तर चुकलं असेल तर सगळ्यांना समान मार्क दिले जातात, म्हणून तो जो काही प्रॉब्लेम झाला तो झाला होता, पण त्याच्यावर सगळ्यांची ओरड झाली आणि ती ओरड झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो जो काही हे आहे पेपर तोही रद्द केला. आणि मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की या परीक्षेच्या व्यतिरिक्त ही जी काही झाली आता इतकी भरती आपण केली, हा एकमेव गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. या व्यतिरिक्त पेपर फुटीचा कुठलाही गुन्हा, म्हणजे आता पेपर फूट आहे की नाही हे नंतर एस्टॅब्लिश होईल, कारण 100% पैकी त्याला फक्त 48 प्रश्न आले आहेत, पण तरी देखील आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे. या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला नाही. पण मला एक लक्षात आणून द्यायचं आहे आणि ही फार महत्वाची माहिती मी आपल्या लक्षात आणून देतो आहे, कारण आपण ज्यावेळेस स्वीपिंग अशा प्रकारचे स्टेटमेंट करतो त्यावेळी युवांमध्ये एक त्याच्या संदर्भातली गैरविश्वास तयार होतो. आणि म्हणून मला लक्षात आणून द्यायचं आहे की आतापर्यंत आपण घोषित केलं होतं 75,000 भरतींचं, आपण परीक्षा कंडक्ट केल्या आणि हे सरकार आल्यानंतर 57,452 नियुक्ती आदेश दिल्या.
57 म्हणजे परीक्षा कंडक्ट करून विथ नो डिफॉल्ट 57,452 आणि ज्यांची परीक्षाही पूर्ण झाली आहे, कागदपत्रही पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना आता फक्त नियुक्तीपत्र द्यायचं आहे, असे 19,853 म्हणजे एकूण आता ज्यांचं सगळं संपलेलं आहे आणि ज्यांना नियुक्तीपत्र मिळालंय किंवा मिळतंय याची संख्या 77,305 आहे. म्हणजे 75,000 नोकर भरती आपण घोषित केली. कुठल्याही घोटाळ्याविना, घपल्याविना या ठिकाणी 77,305 लोकांना राज्य सरकारने नोकरी दिलेली आहे. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.